हाल हाल बेस काढ बेस सुंदर ते दान उभे सुंदर ते दान उभे सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान सुंदर ते दान उभे सुंदर ते दान उभे सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान उभे कर कटावरी देवाने आकर कटावरी देवाने आ तुलसी हार गणा कास बेतंबर तुलसी हार गणा कास बेतंबर रपटावरी देवोने रपटावरी देवोने तुलसी हार गणा तुलसी हार आवडे निरंतरा ध्यान आवडे निरंतरा हे चिदान तुळसी हार गणा कास बेतंबर तुळसी हार गणा कास बेतंबर आवडे निरंतर आवडे निरंतर तुलसी हार तुलसी हार मकर कुंडले तळपते श्रवणी घंटी कौस्तुभमणि घंटी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गणा कास बेतंबर तुळसी हार गणा कास बेतंबर
राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी
खुंटले वेदांत हरपले सिद्धांत खुंटले वेदांत हरपले सिद्धांत खुंटले वेदांत हरपले सिद्धांत खुंटले वेदांत हरपले सिद्धांत बोलणे दादांत तेही नाही बोलणे दादांत तेही नाही खुंटले वेदांत हरपले सिद्धांत खुंटले वेदांत हरपले सिद्धांत खुंटले वेदांत हरपले सिद्धांत खुंटले वेदांत हरपले सिद्धांत बोलणे दादांत तेही नाही वा तेही नाही बोलणे दादांत तेही हे रूप पाहता नंदा घरी पूर्ण हे रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा जीवन कृष्ण बाळ साधिता साधन नप विजय खूण साधिता साधन नप विजय खूण हो बाळ रूपे कृष्ण नंदा घरी बाळ रूपे कृष्ण नंदा हे रूप पाहता नंदा घरी पूर्ण हे रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा जीवन कृष्ण निवृत्ती संपन्न सेवी गुरु कृपा निवृत्ती संपन्न सेवी गुरु
रे गयणीच्या विपातारुगे तारुगे रे गयणीच्या विपातारुगे तारुगे गयणीच्या विपातारुगे ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा जीवन कृष्ण बाळ यशोदा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुंजले वेदांत अर्पणे सिद्धांत कुंजले वेदांत अर्पणे सिद्धांत कुंडले वेदांत अर्पणे सिद्धांत कुंडले वेदांत अर्पणे सिद्धांत कुंजले वेदांत
अर्पले वेदांत अर्पले सिद्धांत बोलणे धांदात तेही नाही बोलणे धांदात तेही नाही ते रूप पाहता नंदागरी पूर्ण ते रूप पाहता नंदागरी पूर्ण बोलने दादांत तेही नाही बोलने दादांत तेही नाही ते रूप पाहता नंदागरी पूर्ण ते रूप पाहता नंदागरी पूर्ण यशोदा जीवन बाळ कृष्ण बाळ कृष्ण बाळ कृष्ण बाळ बाळ यशोदा यशोदा जीवन कृष्ण जीवन यशोदा 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 जीवन जीवन यशोदा जीवन बाळ कृष्ण
जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गोद महाराज खुंटले वेदांत हरपले सिद्धांत बोलणे धादांत तेही नाही ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ साधिता साधन न पविजे खून साधिता साधन न पविजे खून तो बाळ रूपे कृष्ण नंदा घरी ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ निवृत्ती संपन्न सेवी गुरुकृपा निवृत्ती संपन्न सेवी गुरुकृपा गयनीच्या द्वीपात तारू गेले ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ योंत प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याउश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसाननं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं प्रभु रामचन्द्र भगवान की ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती खुंटले वेदांत हरपले सिद्धांत बोलणे दहादांत तेही नाही ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग योगी यांचे राजे ज्ञानी यांची माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचे श्रीगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांना जो परमार्थाचा स्वानुभव प्राप्त झाला त्या अनुभवाचा विचार सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल ढोंगऱ्याचा पाडा बरोबर ना. विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परमात्मा पंढरीनाथाच्या वरती
आपणा सर्वांचं नितांत प्रेम आहे, नितांत प्रीती आहे आणि त्या प्रीतीचं दर्शन या सर्व कार्यक्रमातून या ठिकाणी होतं आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथसम्राज्ञी ज्ञानेश्वरी पारायण, त्याचबरोबर अखंड हरिनाम सोहळा, सप्ताह म्हणण्यापेक्षा सोहळा म्हणू आपण, सप्ताह 7 दिवसाचा असतो. अत्यंत गोड, अत्यंत देखणा अशा स्वरूपाचा हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, चैतन्यगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी गुरुवर्य आप्पा मौली महाराज पनवेलकर, वैकुंठवासी गुरुवर्य राजाराम महाराज, वैकुंठवासी महंत आबानंदगिरी महाराज या सर्व महात्म्यांच्या मार्गदर्शनानं, त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणीजन मंडळींच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा, सर्वच गायनाचार्य मंडळी, त्यामध्ये सर्वांचा परिचय नाही आहे, पण सर्वांना हात जोडून नम्रतेची प्रार्थना आणि सर्वांच्या पायी नतमस्तक होतो. ज्यांचा परिचय आहे ते आमचे परम आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आमचे आदरणीय मधुकर महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सर्व गायनाचारी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, ज्यांच्या करवी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी प्राप्त झाला. आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य जगन्नाथ दादा महाराज पाटील, दादांच्या बाबतीत एकच वाक्य बोलेल. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबारायांनी शब्दांच्या बद्दल गोड भाव ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे. ज्ञानोबाराय शब्दाचं चिंतन सांगत असताना, किंबहुना शब्दाची साधना करणाऱ्याचं चिंतन सांगत असताना, ज्याच्या ठिकाणी शब्दाची साधना, भाषेची साधना करण्याचं सामर्थ्य आहे, ज्ञानोबा म्हणतात त्याच्यासाठी बोलू भुजा ही आविष्करे अलिंगावया. बोलू शब्दाचा अर्थ होतो शब्द. जर शब्दाची साधना करण्याची मानसिकता असेल तो बोलू भुजा ही आविष्करे अलिंगावया, शब्द 2 हात बाहेर काढून त्याला आलिंगन द्यायला आजही तयार असतो. आणि या सगळ्या ज्ञानोबारायांच्या वाक्यामध्ये फक्त दादांचं जीवन बसतं. आजही दादांसाठी, आदरणीय गुरुवर्य जगन्नाथ महाराजांच्यासाठी आजही अहोरात्र शब्द आलिंगन द्यायला तयार असतो. विठाला विठाला. भाषेचं प्रभुत्व ज्यांच्या ठिकाणी नित्य विलसत आहे असे भाषाप्रभू आदरणीय परमपूज्य गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील यांच्या आज्ञेनं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झालेला आहे. खरं तर मला प्राप्त असलेला जो वेळ आहे तो फक्त 1 तासाचा आहे. 1 तास उरला असं नाही म्हणायचं, 1 तास उरला सोमनाथ रायाची, एवढंच म्हणायचं. विठाला विठाला. 1 तासामध्ये भगवान श्री निवृत्तीनाथ दादांच्या अभंगाचा विचार, शब्दांचा विचार मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. खरं तर अभंगाचं स्फुरण मंदिरात गेल्यानंतर झालं. एवढं सुंदर स्वरूप, एवढं देखणं स्वरूप. खरं तर जगद्गुरू तुकोबारायादिक संत महात्म्यांनी परमात्म्याचं जे वर्णन केलं ते इथं पाहिल्यानंतर सार्थ वाटतं. एवढं गोड परमात्म्याचं हे देखणं स्वरूप. आणि हे परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर निवृत्तीनाथ दादांना जो अनुभव प्राप्त झाला त्या अनुभवाचा विचार या अभंगातून मांडलेला आहे. तो अनुभव निवृत्तीनाथ दादांनी शब्दबद्ध केलेला आहे. परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर जी प्रेमानुभूती अंतःकरणातून प्रसवली त्या प्रेमानुभूतीचं शब्दबद्ध केलेलं हे वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला. मुळात वारकरी संप्रदायामध्ये तत्वतः किंवा परंपरेनुसार शक्यतो तुकोबारायांचे अभंग घेण्याचा प्रघात आहे. जास्तच जर विचार करणारा कीर्तनकार असेल तर ज्ञानोबारायांकडे हात घालतो आणि निवृत्तीनाथ दादांच्या शब्दाकडे हात घालणं हे खूप मोठं धाडस आहे. पण स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या कृपेनं ते धाडस करण्याचं मी प्रयत्न करतो.
सायणाचार्यांनी वेदावर टीका केलेली आहे, वेदावर भाष्य केलेलं आहे सायणाचार्यांनी. त्याच्यामध्ये सायणाचार्यांनी असा विचार मांडला की वेद हा 3 भाषेमध्ये बोलतो. वेद समाधी भाषेमध्ये बोलतो, वेद लौकिकी भाषेमध्ये बोलतो आणि वेद पारत्रिकी भाषा, त्याला पारलौकिकी भाषा म्हणतात. या 3 भाषेमध्ये वेद बोलतो असं सायणाचार्यांचं म्हणणं आहे. आता समाधी भाषा कशाला म्हणतात, लौकिकी भाषा कशाला म्हणतात, पारत्रिकी भाषा कशाला, मी धावता विचार सांगणार आहे. मी अगदीच तुम्हाला झोप लागेल एवढं पण काय किचकट करणार नाही, सहज कळेल एवढ्या भाषेत. समाधी भाषा याचा विचार करत असताना समाधी भाषेमध्ये वक्ता जे काही बोलतोय त्या वक्त्याची मुखातून निघालेले जे शब्द असतात ते वक्त्याची परवानगीही न घेता बाहेर पडलेले असतात, त्याला समाधी भाषा म्हणतात. मी सोपं करतो, अगदी सोपं करतो. आणखी भाव सांगतो मी आपल्याला. मी जे काही बोलतोय ते समोरच्याला कळालंच पाहिजे असा आग्रह समाधी भाषेत नसतो. ती उत्स्फूर्त भाषा असते, वक्त्याचीही परवानगी न घेता ती बाहेर पडलेली असते. सहजगत्या जे शब्द बाहेर पडतात त्याला समाधी भाषा असं म्हणतात. आणि ही समाधी भाषा बाहेर पडत असताना कुठलाही वक्ता स्वतः भानावर नसतो आणि मी जे काय बोलतोय ते समोरच्याने ऐकावं, समोरच्याला कळावं, किंबहुना मी जे बोलतोय त्याची समोरच्यानी दखल घ्यावी याचा कुठलाही आग्रह तो वक्ता मानत नाही. म्हणजे उत्स्फूर्तपणे नकळतपणे बाहेर पडलेली ती भाषा असते. मी तुम्हाला कळण्यासाठी सोपं उदाहरण सांगतो. एखादा गायक गायन करतोय, शास्त्रीय संगीताची मैफल चालू आहे, आता आपण सर्व आहात म्हणून बोलतो. शास्त्रीय संगीताची मैफल चालू असताना एखादा गायक जो राग निवडलेला आहे त्या रागाशी तदाकार होऊन गातो आहे. तो राग आणि हा गायक या दोघांमध्ये कुठलीही भिन्नता राहिलेली नाही. गायक आणि राग आणि त्याची लय, त्याचा ताल या सगळ्याशी एकरूप तो होऊन गातोय. त्या ठिकाणी त्या गायकाच्या अंतःकरणामध्ये मी जे गातोय ते समोरच्याला कळालंच पाहिजे याचा आग्रह नसतो. मी जे गातो आहे त्या गाण्याला समोरच्यानं दाद दिलीच पाहिजे हा त्याचा आग्रह नसतो. किंबहुना एखादा वादक जेव्हा आपला ताल किंवा आपला बोल वाजवतो त्यावेळेला ते वाजवत असताना नकळतपणे एखादी जागा अशी निघून जाते की सहज निघालेली ती जागा ती वादकानं ठरवून वाजवलेली नसते, ती सहज त्या हातातून निघते आणि ती निघालेली जागा ही समाधी भाषा असते. विठाला विठाला. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, एखादा गायक गातो आहे आणि गाता गाता त्याच्या मुखातून एखादी तान सहजगत्या बाहेर पडली, नकळतपणे बाहेर पडली आणि ती एवढी सुंदर पडली की ती पडल्याबरोबर एखादा जो चाणाक्ष श्रोता आहे, मी चाणाक्ष जाणून बुजून बोलतोय, एखादा गायनाचा ज्ञानी शास्त्रीय, कारण शास्त्रीय संगीत मला कळतं हे ओळखण्याचं मापदंड नाही. मी काय बोलतोय कळतं ना तुम्हाला? माझं बोलणं कळायला थोडीशी 5G रेंज लागते. विठाला विठाला. मला शास्त्रीय गायन कळतं आहे, हे कळतं का कळत नाही याचं हे ओळखण्याचं कुठलंच मापदंड नाही महाराज. मी सहज बाकीच्यांनी माना हलवल्या तरी मी मान हलवली तरी मला कळतं असं वाटतं. आणखी सोपं करून बोलू का? वेदांत वेदांत ऐकत असताना वेदांत कळतो का नाही हे ओळखण्याचं मापदंड नाही. बऱ्याच वेळेला वेदांत ऐकताना माणसं डोळे झाकून ऐकतात, ऐकणाऱ्याला असं वाटतं याला खूप कळतं, पण ते कळत नसतं, ती झोप असते. विठाला विठाला. मग तो गायक गात असताना जेव्हा श्रोता ते तदाकार होऊन ऐकतो आणि तो गायक त्या गायनाशी किंवा त्या रागाशी जसा एकरूप होतो तसा त्या गायकाने त्या श्रोत्यांनाही त्या रागाशी एकरूप केलेलं असतं. आणि ज्यांना गायन कळतं एखादी तान बाहेर पडली की त्या श्रोत्याच्या मुखातून सहज वाक्य बाहेर पडतं, वाह क्या बात है. हे जे वाह क्या बात है शब्द बाहेर पडला, हा शब्द श्रोत्याची परवानगी घेऊन बाहेर पडलेला असतो, ती समाधी भाषा असते. विठाला विठाला. समाधी भाषा ही सहजतेनं बाहेर पडत असते. मी उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या सहज लक्षात येईल.
अकबर बादशहाच्या तिथं जलसे व्हायची आणि त्याच्याकडे प्रत्येक विषयातला तज्ज्ञ माणूस होता. त्या अकबर बादशहाकडे गायन विषयातला तज्ज्ञ एक माणूस होता. त्याचं नाव काय हो? तानसेन. तानसेन त्याची जलसे व्हायचे, खूप तज्ज्ञ माणूस होता. असं म्हणतात तानसेननं जर पट्टदीप राग गायला तर बंद असलेले दिवे पेटत होते. त्यानं जर मेघमल्हार राग गायला तर पाऊस पडत होता. त्याची ताकद होती, साधना होती महाराज. या आपल्या भारत देशाला अशा काही विभूतींनी शृंगारलेलं आहे की त्या विभूती एकदाच झाल्या. आदरणीय लता मंगेशकर एकदाच झाल्या महाराज, पुन्हा ऐसे होणे नाही. मी एक पु ल देशपांडेंच्या मुखातलं एक गोड वाक्य ऐकलं होतं. पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले होते की या भारत देशातला असा एकही दिवस नाही की त्या दिवशी लताचा स्वर या दिशेवरून त्या दिशेला जात नाही. एवढं सामर्थ्य, एवढी ऐकणारी माणसं आहेत दिदींची. पण ते सामर्थ्यवान माणसं आहेत. एवढी ताकद तानसेनची होती, त्याची जलसे व्हायची. मग त्याचा जलसा असला, त्याची मैफल असली की अकबर बादशहा ती मैफल ऐकण्यासाठी समोर बसायचा. आता अकबर बादशहा समोर बसला की बाकीच्या मंत्रिमंडळाला बसावं लागायचं. त्यांना शास्त्रीय संगीत कळत होतं असं नाही, बादशाह बसला म्हणून त्यांना बसावं लागायचं. मग बाकीची सगळी मंडळी बसायची. मग ते राग गात असताना एखादा राग सुंदर असा बाहेर पडला, एखादी तान बाहेर पडली. आता बादशहाला ते गायन कळायचं म्हणून बादशाह सहज म्हणायचा, वाह क्या बात आहे असं म्हणायचा. असं म्हटला की बाकीचे जे आहेत त्यांना कळत नव्हतं, पण बादशाह म्हणला म्हणून त्यांना म्हणावं लागायचं, वाह क्या बात आहे. आता त्याची गंमत अशी आहे महाराज, हे तानसेनला कळत होतं असं नाही, गायकाला, वादकाला, वक्त्याला हे कळतं मला खरंच दात कुणी दिली ते. विठाला विठाला. मग तानसेनला हे कळत होतं की मला खरोखर दात देणारं कोण आहे आणि मला उगीच दात देणारं कोण आहे हे त्याला कळत होतं. एक दिवस तो तानसेन अकबर बादशहाकडे गेला आणि सांगितलं, जहापणा काय, अहो ज्यांना गायन कळतं त्यांनी मला दात दिली तर माझा गौरव आहे, पण ज्यांना त्यातलं काहीच कळत नाही त्यांनी मला वा म्हणणं हे माझ्यासाठी मरण आहे. ज्याला काहीतरी कळतं त्यानं दात द्यावी. एक वाक्य सांगू का, शहाण्या माणसानं शिवी द्यावी त्यात शहाणपण आहे, पण 100 मूर्खानं आशीर्वाद द्यावा किंवा चांगलं म्हणावं त्यात काहीच मोठेपणा नसतो. विठाला विठाला. बादशाह म्हटलं, ते तानसेनने सांगितलं, ज्या पण असं चालत नाही, करू काय मग. जे अनावश्यक लोक आहेत संगीत ऐकण्यासाठी त्यांना इथं ठेवू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, विनाकारण मला डिस्टर्ब होत आहे, मला अडचण निर्माण होते. ज्यांना कळतं त्यांना बसू द्या, ज्यांना काहीच कळत नाही त्यांना कशाला बसू देता. बादशाह म्हणला अडचण ती नाही आहे, पण अडचण ही आहे की जे समोर बसतात ते सगळे मंत्री आहेत, त्यांचे मान आहेत, त्यांचे पान आहेत, आणि तुम्हाला कळत नाही बाहेर व्हा असं म्हटलं तर त्यांना राग येईल ना. त्यांना कसं बाहेर काढू, मग ते ओळखायचं कसं तुला कळत नाही असं. अकबर बादशाहनं बिरबलला बोलवलं. बिरबलला सांगितलं, एवढं काम तुझ्याकडे. म्हणे काय, ज्यांना संगीत कळत नाही त्यांना बाहेर काढायचं बघ. बाहेर तर काढायचं, पण त्यांना कळालं नाही पाहिजे कसं काढलं ते. तुम्हाला संगीत कळणार कसं, हे कळतं हे कळणार कसं. अकबर बादशाह म्हणा, तुम्ही त्याची काळजीच करू नका, मी उद्या त्याची व्यवस्था करतो. मी पण दुसऱ्या दिवशी भरली, सगळी मंडळी येऊन बसली महाराज. आणि सगळे बसल्यानंतर त्या ठिकाणी बिरबल उभा राहिला आणि बिरबलानं सांगितलं, हे पहा, आजची जी मैफल होणार आहे ती विशेष आहे. आजच्या दिवशी तानसेनजींना विशेष अशा स्वरूपाची शांतता पाहिजे. आज कुणीही जोपर्यंत गायन चालू आहे तोपर्यंत कुणीही मुखातून एक शब्दही बाहेर काढायचा नाही, दाद द्यायची नाही, काही म्हणायचं नाही, वा म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही. जर एखादा मुखातून एक जरी शब्द बाहेर पडला तरी आपल्या पाठीमागे एक तलवार घेऊन एक सेवक उभा आहे, सैनिक उभा आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे एक एक सैनिक घेऊन उभा केला महाराज, तलवार घेऊन प्रत्येकाच्या पाठीमागे एक सैनिक उभा केला. आणि मुखातून शब्द बाहेर पडला की त्या क्षणी त्याची मान छाटली जाईल. बिरबलांनी सांगून टाकलं. आता गंमत अशी झाली मधुकर महाराज, ज्यांना काहीच कळत नव्हतं ते म्हणले आम्हाला काय घेणं आहे. तसंही आम्ही बादशाह वा म्हणत होता म्हणून म्हणत होतो. जर तुम्ही तलवारी घेऊन उभा राहत असाल तर आम्ही काही म्हणणार नाही, आम्हाला काय घेणं आहे त्याचं. ते आमच्या नगरीमध्ये एक साधी म्हण आहे, येडीला माहेरही सारखं सासरही सारखं. विठाला विठाला.
जेवढे श्रोते बसले त्यांच्या पाठीमागे एक तलवार घेऊन सैनिक उभा राहिला. गायनाला सुरुवात झाली. महाराज तदाकार होऊन ते गाऊ लागले, तानसेन गाऊ लागले. आणि गाता 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 एक तान अशी गोड बाहेर पडली. ती गोड बाहेर पडल्याबरोबर एक त्यातल्या 5-25 लोकांच्या मुखातून सहज बाहेर पडलं, वाह क्या बात आहे. आता ज्यांना काहीच कळत नव्हतं ते म्हटले गेले, बोलायचं सांगितलं नव्हतं, गेले. तेवढ्यात बिरबल उभा राहिला. बिरबलाने सांगितलं, ज्यांच्या मुखातून वा क्या बात है हे बाहेर पडलं त्यांनीच बसा, बाकीच्यांनी बाहेर व्हा. लक्षात येते ना आपल्या? मुद्दा काय लक्षात घ्या. पाठीमागे नंगी तलवार घेऊन सैनिक उभा आहे आणि माझ्या मुखातून जर शब्द बाहेर पडला तर शब्द बाहेर पडल्याबरोबर माझी मान छाटली जाणार आहे हे कळून सुद्धा ज्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतो त्याला समाधी भाषा म्हणतात. विठाला विठाला ही समाधी भाषा आहे. समाधी भाषा नकळतपणे बाहेर पडली, ही सहजगत्या बाहेर पडत असते. ती आतून आलेली एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, त्याला समाधी भाषा म्हणतात. दुसरा विचार सायणाचार्यांनी सांगितला, लौकिकी भाषा. लौकिकी भाषेचा विचार करत असताना ही भाषा लौकिकासाठीच वापरली जाते. ही भाषा समोरच्याला कळावी म्हणूनच वापरली जाते. ही भाषा मी जे बोलतोय ते समोरच्याला कळालंच पाहिजे, समोरच्याने त्याची दखलच घेतली पाहिजे, म्हणून तर त्याला लौकिकी भाषा म्हणतात. ती लोकांसाठीच वापरली जाते. लौकिकी भाषेचा विचार करत असताना लौकिकी भाषेमध्ये मी जे बोलतोय, मला जे अनुभव प्राप्त झाले ते मला प्राप्त झालेले अनुभव समाजाला कळावे, मला जे अनुभव प्राप्त झाले ते अनुभव जगालाही कळावे. का कळावे? ते अनुभव जगाच्या कल्याणासाठी जगाला कळावेत. संतांनी आपल्या भाषेमध्ये लौकिकी भाषेचा विचार सांगितला. तुकोबराय म्हणतात, आम्हाला जे जे पारमार्थिक अनुभव प्राप्त झाले ते अनुभव आम्हाला जे आले ते आम्ही जगाला देऊन टाकू. तुकोबरांची भाषा. अनुभव आले अंगात या जगाते तसो, या जगाते तसो, या जगाते तसो. अनुभव आले अंगात या जगाते तसो, या जगाते तसो, या जगाते तसो. अनुभवे आले अंगा ते या जगात येतस. आम्हाला आमच्या ठिकाणी जे पारमार्थिक अनुभव प्राप्त झाले ते आम्ही जगाला देऊ. ही लौकिकी भाषा आहे संतांची. आणखी गाथेमध्ये गोड प्रमाण आहे तुकोबऱ्यांचं. तुकोबराय म्हणतात, अनुभवे आले अंगा ते या जगात येतसो. अनुभव आम्ही सगळ्यांना देऊ, पण त्या अनुभवातून प्राप्त झालेले जे रस आहेत ते सगळ्यांना देत नाहीत तुकोबराय. अनुभव सगळ्या सेवितो आरस वाटितो अनेका, सेवितो आरस वाटितो अनेका, सेवितो आरस वाटितो अनेका, सेवितो आरस वाटितो अनेका. आज्ञा रे होऊ नका रानवरे, रानवरे, आज्ञा रे होऊ नका रानवरे. सेवितो आरस वाटितो अनेका, या रे होऊ नका रानवरी, या रे होऊ नका रानवरी. सेवितो आरस वाटितो अनेका, या रे होऊ नका रानवरी, या रे होऊ नका रानवरी. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. याच्यामध्ये भक्तिरसाचा विचार सांगितलेला आहे. जो भक्तिरस मी सेवन करतो तो मी सगळ्यांना वाटतो. मुद्दा काय माझा लक्षात घ्या, अनुभवाचा जो रस प्राप्त होतो तो अनुभवाचा रस तुकोबराय सगळ्यांना देत नाही. तुकोबरायांची भाषा आहे. तुकोबराय सांगतात, अनुभवाची रस देऊ आर्तभूता, सोडू सोडू चोजविता पुढे पोते. तुकोबराय म्हणतात, अनुभव सगळ्यांना आहे
पण अनुभवाचे जे रस आहेत ते फक्त अर्थभूतांनाच आहेत. विठ्ठला विठ्ठला आपल्याला प्राप्त झालेले जे अनुभव आहेत ते समाजाला कळाले पाहिजेत. याला लौकिकी भाषा असं म्हणतात. दोन प्रकारच्या भाषा. आणि तिसरं पारत्रिकी भाषा, परलौकिकाचं वर्णन ज्या भाषेत केलं जातं त्याला परलौकिकी भाषा असं म्हणतात. तीन प्रकारच्या भाषा ऐका. सायणाचार्य सांगतात की वेद हा 3 भाषेमध्ये बोलतो. समाधी भाषेत बोलतो, लौकिकी भाषेत बोलतो, पारत्रिकी भाषेत बोलतो. मुद्दा माझा काय लक्षात घ्या. वारकरी संप्रदायातील जी संत मंडळी आहेत अगदी निवृत्तीनाथ दादापासून ते निळोबरायापर्यंत सगळ्या संतांची अभंग संहिता आपण समोर घ्या. वारकरी संप्रदायातील संत समाधी भाषेतही बोलतात, वारकरी संप्रदायातील संत लौकिकी भाषेतही बोलतात आणि वारकरी संप्रदायातील संत पारत्रिकी भाषेतही बोलतात. विठ्ठला विठ्ठला मी धावता विचार या सगळ्या बाबतीत आपल्याला सांगतो. मला अभंगाकडेही पुन्हा यायचंय आणि वेळ खूप कमी आहे. ऐका. समाधी भाषेमध्ये बोलणारे संतांचे काही अभंग आहेत. संतांच्या अंतःकरणातून बाहेर पडलेली जी मी ज्यांना अभंगाचं विवेचन करायचं आहे किंवा अभंगाकडे पाहायचं आहे त्यांच्यासाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे. अभंगाकडे पाहत असताना किंवा अभंग चिंतनाला घेत असताना हा कुठल्या पद्धतीचा अभंग आहे यावरून आपल्या लक्षात येतं. ज्या वेळेला संतांच्या अंतःकरणातून स्फुरलेले काही शब्द असतात, विचार करून संतांनी ते शब्द बाहेर पडलेले नसतात, विचार करून ते बाहेर निघालेले नसतात, संतांची परवानगी घेऊन ते बाहेर पडलेले नसतात, याला संतांच्या समाधी भाषेतले शब्द असं म्हणतात. मी साधा प्रमाण आपल्याला देतो. जगद्गुरू श्री संत तुकोबराय ज्यावेळेला पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले त्यावेळेला जगद्गुरू तुकोबरायांच्या मुखातून सहजगत्या परमात्म्याचं वर्णन बाहेर पडलं. तो परमात्मा कसा आहे? तो राजस आहे, तो सुकुमार आहे, तो राजस सुकुमार मदनाचा पुत्र. राजस सुकुमार मदनाचा पुत्र. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. विशसे करा लोपने रविशसे करा लोपने कस्तुरी मवट चंदनाची ओटी. कस्तुरी मवट चंदनाची ओटी. सगळंच खूप गोड आहे महाराज, पण हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. रुळे माळकंठी वजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही. मला सांगा, ज्यावेळेला तुकोबरायांनी परमात्म्याचं हे वर्णन केलं त्यावेळेला तुकोबराय पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असताना वही आणि पेन घेऊन गेले असतील का हो? तुकोबराय असं ठरवून गेले असतील का की पांडुरंगाचं दर्शन झालं की मग आपल्याला हा भंग निर्माण करायचा आहे, असं झालं असेल का? किंवा तुकोबराय असा विचार केला असेल, नाही राजस शब्द अगोदर नाही नंतर घालू, सुकुमार राजस असं करू, असं काही झालं? अरे नाही, परमात्म्याला पाहिलं आणि मुखातून शब्द बाहेर पडले, याला समाधी भाषा म्हणतात. विठ्ठला सहजगत्या बाहेर पडलेली भाषा आहे. संतांचे अनेक अभंग सुंदर ते ध्यान परमात्म्याचं जिथं जिथं वर्णन आपल्याला दिसेल त्या ठिकाणी संतांची समाधी भाषा ही विचारात घ्यायची आहे. पुढे संतांच्या लौकिकी भाषेचा आपण विचार करा. आणखी एक मुद्दा मी त्यातला आणखी ओळखण्यासाठी सोपं करून सांगतो. संतांच्या ज्या ज्या अभंगामध्ये दृष्टांत आलेले नसतात ती समाधी भाषा असते आणि संतांच्या ज्या ज्या अभंगामध्ये दृष्टांत आलेले असतात ती लौकिकी भाषा असते. विठ्ठला दृष्टांत का दिला जातो? मी जे बोलतोय ते समोरच्याला समजलं पाहिजे, ती लौकिकी भाषा आहे, त्यासाठी दृष्टांत दिलेले असतात. लौकिकी भाषेमध्ये समजलंच पाहिजे. अनेक अभंग मी आपल्याला सांगू शकेल. संतांचा महिमा सांगत असताना तुकोबरायांचा एक अभंग आहे, चंदनाचे हात पायही चंदन. इथं या अभंगात सगळे दृष्टांतच दिलेले आहेत. तुकोबरायांनी अभंगात सगळे दृष्टांत दिले. आणखी एक भाव सांगतो मी आपल्याला. तुकोबरायांचा एक अभंग एवढा गोड आहे गाथेमध्ये.
तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांची निंदा व्हायला लागली. आणि ज्या वेळेला लोक तुकोबारायांची निंदा करू लागले, एक वाक्य सांगू आपल्याला, तुमचा परमार्थ जर योग्य रीतीने चालला ना तर योग्य पारमार्थिक माणसाला सगळ्यात अगोदर एक ॲक्सिडेंट, एक अपघात त्याच्या जीवनात होत असतो, त्याला म्हणतात जननिंदा. तुमचा परमार्थ योग्य दिशेने निघाला की लोक नाव ठेवायला सुरुवात करतात. तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा ते व्हायला लागलं. तुकोबार म्हणतात माझ्या जीवनात लोक मला निंदा करायला लागले. तुकोबारायांच्या जीवनात एवढी निंदा व्हायला लागली महाराज, जर प्रमाण आपण समोर घेतले ना आपण विचारही करू शकत नाही, एवढी भयान परिस्थिती तुकोबारायांच्या जीवनात. तुकोबार म्हणतात मला लोक नावं ठेवू लागली, प्रपंच संपला, तुकोबारायांचा सगळा प्रपंच गेला, धूळधान झाली प्रपंचाची. आता लोक तुकोबारायांना नाव ठेवायला लागले. तुकोबाराय म्हणतात मला लोक नाव ठेवायला लागले, मी त्याचा विचार करायला लागलो लोक मला नाव का ठेवत असतील. मग तुकोबारायांना त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं, लोक मला नाव का ठेवतात. आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुकोबारायांनी एक अभंग दिलेला आहे. पण त्या अभंगाची गंमत अशी आहे, 3 चरणाचा अभंग आहे, 2 चरणात दृष्टांत दिलेत आणि 1 चरणात त्याचं उत्तर आहे. एवढा गोड अभंग आहे, सांगतो मी आपल्याला. तुकोबारायांचा अभंग असा आहे, चंदनाच्या वासे धरितील नाक, नावडे कन्न घडे हे, साखरेची गुळी सारीखी सकळा, थोरा मोठ्या बाळा दाकुटिया. उत्तर काय? तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदी ते जनमज. विठाला विठाला माझं चित्त जर शुद्ध असतं, माझं अंतःकरण शुद्ध असतं तर लोकांनी मला का नाव ठेवलं असतं, का माझी निंदा केली असती, हे समजावून सांगण्यासाठी 3 दृष्टांत दिले. काय दृष्टांत आहेत? चंदनाच्या वासे धरितील नाक. चंदनाचा वास घेतल्यानंतर कोणी नाक बंद करतंय का? म्हणजे चंदन सगळ्यांना प्रिय आहे. नावडे कनक घडे, कनक शब्दाचा अर्थ काय होतो हे काय तुम्हाला सांगायला पाहिजे का आता? हो, कनक शब्दाचा अर्थ काय? सोनं. नावडे कनक घडे, सोनं कुणाला आवडत नाही असा माणूस शोधून तरी सापडेल का महाराज? महाग झालं म्हणून म्हणायला घेता येत नाही, पण आवडत नाही असं कोणी म्हणतं का? अजिबात नाही. चंदन सगळ्यांना प्रिय आहे, सोनं सगळ्यांना प्रिय आहे. साखर मुखावर टाकली तर प्रत्येक जण गोड आहे असंच म्हणतो. तुकोबार म्हणतात या निर्जीव वस्तूंनी सगळ्यांची प्रियत्व प्राप्त केलं, माझं चित्त शुद्ध आहे म्हणून लोक मला नाव ठेवतात. विठाला विठाला विठाला. ही जी भाषा तुकोबारांची आहे ही लौकिकी भाषा आहे. या लौकिकी भाषेमध्ये मी जे बोलतोय ते समाजाला समजलं पाहिजे. यासाठी संतांनी आपल्याला लौकिकी भाषेमधून स्वतःला प्राप्त झालेले जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला दिले. का दिले? कारण त्या अनुभवाने आपल्याही जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. आपल्याला जे अनुभव प्राप्त झाले, आणि मला असं वाटतं की संतांचं येणंच त्यासाठी असतं. संतांचं येणं कशासाठी असतं? संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे अनुभव प्राप्त करून घेतलेले असतात ते सगळे अनुभव साधना रूपानं आपल्या समोर ठेवतात आणि त्या अनुभवानं त्या साधनेनं आपलंही कल्याण झालं पाहिजे ही संतांची भूमिका असते. संतांच्या अवतार कार्याचं विचार कार्यमीमांसा सांगत असताना अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन उद्धरया जड उद्धरया जीव. जडजीवांचा उद्धार झाला पाहिजे. या उद्धारासाठी संतांनी आपल्या जीवनात आलेले एक वाक्य सांगतो महाराज, ऐका. तुम्ही संतांना शरण जा तरी ते तुमच्या कल्याणाची चिंता करणार, आणि तुम्ही संतांना शिव्या द्या तरी ते तुमच्या कल्याणाची चिंता करणार. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. संत फक्त आणि माझ्या माऊली मावशी ज्ञानोबांना केवढा त्रास झाला अंदीत विचार करा बरं, केवढा त्रास झाला. ज्ञानोबांना मांडे खावाशे वाटले, ज्ञानोबांना मांडे सुद्धा या आळंदीकरांना खाऊ दिले नाहीत. ते पीठ मातीमध्ये कालवलं, पाया जमिनीमध्ये मिसळवलं आणि ज्ञानोबांना सांगितलं, अरे संन्याशाची पोरं तुम्हाला गोड खावं वाटतं, तुम्हाला गोड खाण्याचा अधिकार आहे. ही परिस्थिती ज्ञानोबांची त्या काळची. एवढा त्रास ज्ञानोबांना त्या काळी सहन केला, पण ज्ञानोबांनी एक वाक्य तरी त्यांच्या गाथेमध्ये, त्यांच्या हरिपाठामध्ये, त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य तरी ज्ञानोबांचं असं आहे का? ऐका, कुणाच्या बद्दल आहे का? उलट ज्ञानोबांची भाषा सांगू आपल्याला, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानोबांना माऊली का म्हणतात? एवढा समाजाने त्रास दिला तरीही आपल्या उद्धाराची चिंता, कल्याणाची. काय काय भाषा आहे महाराज ही, जे खळांची व्यंकटी सांडू. एक वाक्य बोलू मधुकर महाराज. रेड्याचा उद्धार केला ज्ञानोबांनी. किती रेड्याचा उद्धार केला, किती शब्द खर्च करावे लागले हो? एक शब्द. त्या रेड्याला ज्ञानोबांनी फक्त एक शब्द उच्चारला, काय? बोला.
रेड्या ऋग्वेद बोलायला लागला. भिंतीचा उद्धार झाला. किती ओव्या खर्च कराव्या लागल्या? एक शब्द. चला, भिंतीचा उद्धार झाला. आमच्या नेवाशाला जर आपण आलात ना, तर नेवाशाला पैस खांबाचं मंदिर आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांनी नेवासा या क्षेत्रामध्ये त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानोबराय फक्त त्या खांबाला टेकले. तेवढंच संघ, तेवढाच संघ फक्त त्या खांबाला झाला. आज जर नेवाशाला आलात ना, खांबाचं मंदिर आहे महाराज. आपण विश्वात गेलात तर विश्वामध्ये मंदिरासाठी खांब असतात, खांबासाठी मंदिर फक्त नेवाशाला आहे. जा आपण नेवाशाला, खांबासाठी मंदिर निर्माण केलेलं आहे. काय जास्त कष्ट नाही करावे लागले ज्ञानोबरांना. एक शब्द, चला एक शब्द बोला. सच्चिदानंद बाबा मरून पडले. सच्चिदानंद बाबांना एकच शब्द ज्ञानोबरांनी उच्चारला, उठा. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं सामर्थ्य सच्चिदानंद बाबांना प्राप्त झालं. एक शब्द फक्त, एका शब्दाचा एवढा पावर आहे आपल्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं. माझा एकच मुद्दा आहे फक्त, एका शब्दामध्ये जर एवढा पावर आहे ज्ञानोबरांच्या, तर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी एक ओवी जर अशी टाकली असती ना, ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या घराला काडी लागू दे, काय झालं असतं आता? अहो, आळंदीकराचा सुपडा साफ झाला असता. पण ज्ञानोबराय तसं बोलत नाहीत. ज्ञानोबराय उलट म्हणतात, जे खळ्यांची व्यंकटी सांग. जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत, जे समाजाला त्रास देतात, त्यांना संपवू नको, मग त्यांचा खलपणा संपव. पसायदानाचा जर विचार केला ना आपण, पसायदान सुरू होतंय, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. इथून पसायदान सुरू होत नाही. बरं, इथून पसायदान सुरू होत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायदान. ही पसायदानाची प्रस्तावना आहे. खरं पसायदान इथून सुरू होतं. काय? जे खळांची व्यंकटी संडो तया सत्क. जे खरं आहेत, जे दुष्ट आहेत, त्यांचा उद्धार झाला पाहिजे. त्यांच्या बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे. जर बुद्धीमध्ये बदल झाला तर त्यांच्याही जीवनात बदल होईल. ही संतांच्या अंतःकरणामध्ये सामान्य जनाच्या विषयी आकांक्षा असते, तळमळ असते, कळकळ असते. आणि ही कळकळ आपल्याला प्राप्त झालेले अनुभव समाजाला कळावेत अशा लौकिकी भाषेमध्ये श्रीसंत निवृत्तीनाथ दादांनी जो स्वतःला अनुभव प्राप्त झाला, परमात्मा श्रीकृष्ण परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर निवृत्तीनाथ दादांना जो अनुभव प्राप्त झाला, तो अनुभव शब्दबद्ध निवृत्तीदादांनी केला. आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याला पाहिल्यानंतर जी प्रेमानुभूती प्रगट झाली, ती शब्दबद्ध केली अभंगाच्या पहिल्या चरणात. कुंडले Hey,
खुंटले वेदांत हरपले सिद्धांत बोलणे दादांत तेही नाही. निवृत्तीनाथ दादा सांगतात, निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग संहितेतल्या बाळक्रीडा प्रकरणातला हा अभंग आहे. एका गोपिकेच्या भूमिकेमधून निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या अंतःकरणाची भावना शब्दबद्ध केलेली आहे. परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणामध्ये जो अनुभव प्राप्त झाला किंवा जी प्रेमानुभूती प्राप्त झाली ती प्रेमानुभूती शब्दबद्ध करतायत. खरं तर भक्तिशास्त्राच्या अंगाने थोडासा जर विचार केला तर भक्तिशास्त्रामध्ये अंतःकरणात निर्माण झालेलं प्रेम, हे प्रेम जर शब्दबद्ध केलं तर ते प्रेम प्रेम राहत नाही असं भक्तिशास्त्र म्हणतं. ऐका, थोडासा विचार सांगतो मी, आपण ऐकताय, थोडंसं सांगतो. अंतःकरणात निर्माण झालेलं जे प्रेम असतं ते प्रेम जर बोलून दाखवलं तर बोलून दाखवलेलं ते प्रेम टिकत नाही. मी हे पारमार्थिक प्रेमाबद्दल बोलतोय. व्यावहारिक प्रेमाचं मला बोलायचं नाही, ती बोलण्याची ही जागा नाही, त्याला काही इज्जतही राहिली नाही आता. मी पारमार्थिक प्रेमाबद्दल बोलतोय. पारमार्थिक प्रेम अंतःकरणात निर्माण झालं तर त्या प्रेमाला शब्दबद्ध करता येत नाही, आणि ते जर शब्दबद्ध केलं तर ते प्रेम टिकत नाही असं भक्तिशास्त्राचं म्हणणं आहे. भक्तिशास्त्र असं सांगतं, प्रेमाद्वयो रसिकयो अपि दीप एव हृद्वेष्म भासयति निश्चलम एव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिष्कृतश्चेन निर्वाती शीघ्रम अथवा लघुताम उपैती असं भक्तिशास्त्राचा विचार आहे. मी एकंदरीत जास्त किचकट चिंतन आपल्यासमोर मांडलेलंच नाही, ढोबळ ढोबळ बोलण्याचा प्रयत्न करतो. भक्तिशास्त्र असं सांगतं, अंतःकरणात निर्माण झालेलं जे प्रेम आहे, प्रेमाद्वयो, जगातली सगळ्यात सोपी भाषा म्हणजे संस्कृत भाषा आहे महाराज. ऐका, तुम्हाला सहज कळेल असं बोलतो. प्रेमाद्वयो, द्वयो म्हणजे काय? दोघांच्याही अंतःकरणात निर्माण झालेलं प्रेम. प्रेमाद्वयो कसं असतं ते? हृद्वेष्म भाषेती, दोघांच्याही हृदयामध्ये अंतःकरणामध्ये ते शिल्लक असतं. कसं असतं? निश्चलम एव भाती. संध्याकाळच्या वेळेला देव्हाऱ्यामध्ये आपण दिवा लावतो, बरोबर की नाही? ज्या दिव्याला कुणी फुंकर मारली नाही किंवा ज्या दिव्याला वारा लागला नाही असा शांतपणे निश्चल असा दिवा तेवताना आपण पाहिला की नाही? मग तो दिवा जसा शांत त्या देव्हाऱ्यामध्ये तेवतो तसं दोघांच्याही अंतःकरणामध्ये ती प्रेमज्योत निश्चलम एव भाती शांतपणे तेवत असते. पण द्वारादयो वदंतस्तु बहिष्कृतश्चेन, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो, आणि आत गेलेल्या वाऱ्याने ती प्रेमरूपी ज्योत एक तर फडफडते तरी नाहीतर विझून तरी जाते. विठाला विठाला ते टिकतच नाही महाराज. मग प्रेम जर अभिव्यक्त करता येत नाही, प्रेम जर टिकत नाही अभिव्यक्त केल्यानंतर, त्याला माध्यम काय ओळखायचं? जगद्गुरु तुकोबरायांनी गोड माध्यम सांगितलं. तुकोबराय म्हणतात, प्रेम बोलता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम सांगता येत नाही. प्रेम हा फक्त अनुभवण्याचा विषय आहे. अनुभवे चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता. प्रेम नाही बोलता सांगता लाविता, अनुभवे चित्ता चित्त जाणे, अनुभवे चित्ता चित्त जाणे. प्रेमनय सांगता, प्रेमनय बोलता, प्रेमनय दाविता, मग अनुभवे चित्ता चित्त जाणे. प्रेम हा फक्त अनुभवण्याचा विषय. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ते अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. फक्त अनुभवता येतं प्रेम, हे फक्त अनुभव, ती शब्दबद्ध करता येत नाही. मग निवृत्तीनाथ दादांनी परमात्म्याला पाहिल्यानंतर ते प्रेम तर शब्दबद्ध केलंय ना हो. मग आपण तुम्ही असं सांगता महाराज की ते जर शब्दबद्ध करता येत नाही, दादांनी तर ते निवृत्तीनाथ दादांनी ते शब्दबद्ध केलं, मग हे कसं? त्याचं उत्तर असं आहे महाराज, तुमचं माझं प्रेम शब्दबद्ध करता येत नाही, संतांचं प्रेम शब्दबद्ध करता येतं. याचं कारण आहे, आम्ही प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी जे शब्द माध्यम वापरतो तो आमचा शब्द मरका असल्यामुळे तो तिकडं पोहोचत नाही. आमच्याही अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमच आहे, पण आम्ही जर परमात्म्याबद्दल ते प्रेम अभिव्यक्त केलं तर आमचा शब्द परमात्म्यापर्यंत जातच नाही. याचं कारण काय?
आमचा शब्द मरका शब्द आहे. आमच्या शब्दाला काहीच किंमत नाही. आपल्या भाषेमध्ये त्याला व्हॅल्यू नाही. विठाला विठाला निवृत्तीनाथ दादांचा शब्द जिवंत आहे महाराज. तो शब्द जिवंत असल्यामुळे शब्दाला जिवंत करता येतं. शब्दांची जर साधना असेल तर शब्दालाही जिवंत करता येतं आणि जिवंत असलेला शब्द परमात्म्यापर्यंत पोहोचतो. निवृत्तीनाथ दादांनी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी त्याला पाहिल्यानंतर जी प्रेमानुभूती प्राप्त झाली ती शब्दबद्ध केली. त्याला शब्दाच्या माध्यमातून अभिव्यक्त केलं. निवृत्तीनाथ दादा म्हणतात काय झालं? खुंटले वेदांत, हरपले सिद्धांत. परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना दोन प्रकारचा स्वरूपाचा विचार सांगितला. एक निर्गुण निराकार स्वरूपाचा विचार सांगितला, एक सगुण साकार स्वरूपाचा विचार सांगितला. निर्गुण निराकार म्हणजे काय? ज्याला पाहता येत नाही, ज्याला हात लावता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला गंध नाही, अशा स्वरूपाचा जो परमात्मा आहे त्याला निर्गुण निराकार म्हणतात. आणि निर्गुण निराकार परमात्म्याला फक्त अनुभवता येतं. त्याला मोक्ष नावाचं, ज्ञानाची जी प्राप्ती आहे त्याला मोक्ष म्हणतात. निवृत्तीनाथ दादा म्हणतात त्या मोक्षानुभूतीपर्यंत मी गेलो होतो. मला परमात्म्याचा मोक्ष प्राप्त झाला होता. मला परमात्म्याबद्दल आत्मज्ञान प्राप्त झालं होतं. पण आता काय झालं? त्या आत्मज्ञानानंतर मला परमात्म्याचं दर्शन झालं. म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा माझ्या अंतःकरणात उदय झाला. विठाला आता त्या परमात्म्याला मी पाहिलं. आता खुंटले वेदांत. आता ते ज्ञान माझ्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. एक सहज युक्तिवाद करून देतो आणि पुढे निघतो. ऐका, परमात्म्याला पाहिलं, काय झालं? ते रूप पाहता खुंटले वेदांत, ते रूप पाहता हरपले सिद्धांत, आणि ते रूप पाहता बोलणे दादांत तेही नाही. कुठलंच तत्वज्ञान माझ्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. का? नंदाच्या वाड्यामध्ये, नंदाच्या घरामध्ये जो यशोदेचं जीवन झाला, जो सगळ्या गोपींचं जीवन झाला, जो नंदबाबांचा जीवन झाला, नव्हे जो गोपाळांचा जीवन झाला, तो कृष्ण मी माझ्या डोळ्याने पाहिला. अभंगाचं दुसरं चरण. ते सगुण साकार परमात्म्याचं स्वरूप मी नंदाच्या घरी पाहिलं. कुठल्या परमात्म्याचं स्वरूप पाहिलं? जो कृष्ण, जो बाळकृष्ण यशोदेचं जीवन झाला, जो बाळकृष्ण गोपींचं जीवन झाला, जो बाळकृष्ण नंदाचं जीवन झाला, गोपाळांचं जीवन झाला. एक वाक्य सांगू महाराज, सगळ्या गोपाळांनी, सगळ्या गोपींनी नव्हे यशोदेनं आपलं समग्र जीवन त्या कृष्णाच्या चरणी समर्पित केलं होतं महाराज. त्यांचं जीवनच तो झाला होता. भागवतामध्ये असा विचार आलेला आहे, यशोदा कायेनं, वाचेनं, मनानं त्या कृष्णाची एवढी भक्ती करत होती. साधा विचार करा, ज्या यशोदेच्या घरी 18 लाख गाय आहेत, त्या यशोदेच्या घरी काम करायला जवळजवळ 1,500-2,000 हजार लोक असतील गोठ्यात. साधा विचार करा, जिच्या घरी एवढ्या गाय आहेत तिच्या घरी काम करायला जवळजवळ 2,000 माणसं पाहिजेत ना, एवढ्या गाया गोठ्यात सांभाळायला. आणि जिच्या घरात गोठ्यात 2,000 कामगार आहेत तिच्या घरात निदान 500.
पाहिजेत ना. पण एवढे कामगार असूनही कृष्णाचं एकही काम यशोदा कामगारांकडून करून घेत नाही. स्वतः सगळं यशोदेचं करते. का? यशोदा जीवन कृष्ण बाळ. त्यांचं सगळं जीवन, गोपींचं सगळं जीवन कृष्ण झाला होता. त्यांनी समग्र जीवन त्या कृष्णाला समर्पित केलं होतं. त्यांचा पतीही तोच, त्यांचा पुत्रही तोच, त्यांचं समग्र जीवन तोच. त्यांनी सर्वस्व त्या कृष्णाला. एक वाक्य सांगू महाराज, गोपींनी आपल्या जीवनामध्ये पतीही त्यालाच मानलं होतं, पुत्रही त्यालाच मानलं होतं. हो, सगळे नाते त्याच्याशी जोडले होते. हो, भगवान तुकोबाराय सांगतात ना, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही होता तुका म्हणे. आता सगळं तोच झाला होता. काय गंमत झाली, भगवान परमात्म्याचं अवतार झाला. भगवान परमात्मा अवताराला आला आणि आल्यानंतर जेवढ्या गोपिका होत्या या सगळ्या गोपिका सकाळी उठायच्या आणि कामधाम काही करत नव्हत्या महाराज. स्नान वगैरे झालं की लगेच निघायच्या, आनंदाच्या वाड्यात जाऊन बसायच्या. बरं, तिथं जाऊन काही करत होत्या का? तिथं काही काम करत नव्हत्या त्या. तिथं जायच्या, तर यशोदा सकाळी सकाळी कृष्णाला स्नान घालायची, त्या झोळीमध्ये झोपायची आणि कृष्ण झोपला की सगळ्या गोपिका त्या वाड्यात गोळा व्हायच्या. त्या कृष्णाला झोका द्यायच्या. कुणी झोका द्यायचं, कुणी गाणे गायचं, कुणी नाचायचं, कुणी भजनं म्हणायचं, आनंद लुटायच्या भक्तीचा. सगळ्या तिथंच राहायच्या. मला सांगा, सकाळी उठल्याबरोबर जर घरातल्या बायका काहीही काम न करता बाहेर निघून गेल्या तर घरातली कामं, बायका निघून गेल्यावर कामं कुणाकडे महाराज? इकडं नाही, या खात्याकडे सगळी कामं आली. सगळी माणसं आरडाओरडा करायला लागली. सांगून सांगितलं तरी कळलं त्यांना, समजावून सांगितलं तरी कोणी ऐकना महाराज. सगळ्या नवऱ्यांनी समजावून सांगितलं, अरे तू बायको आहेस माझी, तू माझी सेवा केली पाहिजे, तू पतिव्रता आहेस, तू कुशाल सकाळी उठून आंघोळ करून त्या नंदाच्या वाड्यात जाऊन बसते, कशासाठी जातेस? एकही गोपिका ऐकत नव्हती महाराज. मग तर ऐकत नंतर काय करावं? सगळ्या पुरुषांनी एक युनियन तयार केली, एक संघ तयार केला, एक गट तयार केला आणि ती युनियन, तो गट गोपींच्या गुरुजींकडे गेले. ते कोण? गर्गाचार्य. गोपींचे गुरु होते गर्गाचार्य. गर्गाचार्यांकडे गेले. गर्गाला सांगितलं, गर्गाचार्यजी अहो तुम्हाला ते जरा गोपींना समजावून सांगा, त्या बायकांना आमच्या समजावून सांगा. म्हणे काय झालं? अहो सकाळी उठतात आणि आंघोळ करून खुशाल त्या नंदाच्या वाड्यात जाऊन बसतात, काम नाही काय नाही, सकाळी धुणं धुवायचं राहतं, स्वयंपाक करायचा राहतो, सगळं आम्हाला करावं लागतं. आणि तसं तरी आता कुणाला करावं लागतं? आम्हाला करावं लागतंय सगळं. तुम्ही सांगा, जरा समजावून सांगा ना. तुमच्या शिष्य आहेत त्या, जरा समजावून सांगितलं ऐकतील तुमचं. गर्गाचार्य म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना समजावून सांगतो, माझ्या विद्यार्थी आहेत त्या. दुपारची वेळ होती महाराज. दुपारच्या वेळेला भगवान परमात्मा असा, श्रीकृष्ण परमात्मा झोपलेला. सगळ्या गोपिका असं झोका देत होत्या, कुणी गात होतं, कुणी नाचत होतं. तेवढ्यात गर्गाचार्य तिथं आले. गर्गाचार्य पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. सगळे जाऊन बसले. तिथं बसल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. गर्गाचार्यांच्या समोर जाऊन बसले. गर्गाचार्यांना विचारलं, गर्गाचार्य तुम्ही एवढ्या दुपारच्या वेळेला का आलात? गर्गाचार्य म्हटल्यावर तुम्हाला काय कळतं का रे? काय झालं? अरे तुम्ही पतिव्रता आहात, तुमची लग्न झालेली आहेत, कुशाल तुम्ही सकाळी उठताना आंघोळ करून इथं येऊन बसता. तुमच्या पतीला घरी कामं करावी लागतात, धुणं त्यांना धुवावं लागतं, स्वयंपाक त्यांना करावा लागतो, दळण त्यांना दळून आणावं लागतं, सगळं त्यांनाच करावं लागतं. तुम्ही इथं करतात तरी काय? कशासाठी आलात? उठा बरं, आपापल्या घरी जा, उठा लवकर. तुम्ही पतिव्रता आहात ना, पतीची सेवा करणं हाच तुमचा धर्म आहे. पतीची सेवा केली तरच तुम्हाला मोक्ष भेटणार आहे, तसा तुम्हाला मोक्ष नाही. उठा, तुम्ही किती जरी वेळ इथं बसलात तुम्हाला मोक्ष भेटणार नाही. उठा, आपापल्या पतीची सेवा करा. एक गोपिका तिथून हलं ना महाराज, एक गोपी सुद्धा तिथून हलं ना. बरं, गोपिका हलनात म्हटल्यानंतर गर्गाचार्य म्हटले, तुम्हाला कळत नाही का रे पतिव्रता धर्म कशाला म्हणतात? तुम्हाला मी दृष्टांत सांगतो म्हणजे पतिव्रता धर्म कळेल. ऐका, गर्गाचार्यांनी गोपींना एक दृष्टांत सांगितला. गर्गाचार्य म्हटले, गोपींनो, एक पतिव्रता स्त्री होती आणि ती पतिव्रता स्त्री आपल्या पतीची सेवा करत बसली होती घरामध्ये. पती जेवत होता, ती पतिव्रता स्त्री त्याला वाढत होती आणि जिथं ते दोघं जण गप्पा मारत बसले होते, जेवत बसले होते, त्याच्या बाजूला एक झोळी होती आणि त्या झोळीमध्ये एक त्यांचं लेकरू छोटंसं बाळ झोपलेलं होतं. संध्याकाळची वेळ, तो जेवतोय, जेवता जेवता ती त्याला वाढते, दोघांच्या गप्पा चालल्यात. गप्पा चालता चालता त्या जे लेकरू झोपलं होतं त्या दोघांच्या गप्पांचा आवाज त्याच्या कानावर गेला आणि त्या लेकराची झोप मोडली. ते लेकरू झोळीतून खाली उतरलं, तिथं रांगायला लागलं. रांगता रांगता ही जी पतिव्रता होती, हिचं लक्ष आपल्या पतीकडेही होतं आणि लेकराकडे सुद्धा होतं. पण गंमत अशी झाली, जिथं ते बसले होते त्याच्या बाजूला एक चूल होती. चूल, आता चूल आपल्या लक्षात येते की नाही मला माहीत नाही, जुन्या काळातली चूल होती, जमिनीमध्ये खड्डा खांदून केलेली चूल असायची. नुकतंच दूध तिथून तापून आणलेलं होतं आणि त्या चुलीमध्ये निखारे फुललेले होते.
ते जे लेकरू रांगत होतं, रांगता रांगता त्या लेकराचं लक्ष त्या चुलीकडे गेलं. आता ते लेकरू त्याला काय कळतंय काय, त्याला लालबुंद काहीतरी दिसलं, त्याला त्या निखाऱ्याचं आकर्षण झालं आणि ते लेकरू त्या निखाऱ्याच्या दिशेने रांगायला लागलं. ही जी पतिव्रता बसली होती, हिचं लक्ष पतीकडेही होतं, लेकराकडेही होतं. तिनं विचार केला की आता मी जर माझं लेकरू उचलला नाही तर हे असंच जाऊन चुलीत पडेल. पण पुन्हा तिनं विचार केला, जर लेकराला वाचवायला गेले तर पतीच्या सेवेत अंतर निर्माण होतो, माझा पातिव्रत्य धर्म नष्ट होतो. पतिव्रता धर्म सांगतोय बरं मी, माझा पातिव्रत्य धर्म नष्ट होतो, पतीच्या सेवेपासून मी लांब जाते. तिनं काय केलं, ती लेकराकडे गेली नाही, ती तिथंच बसून राहिली. परिणाम काय झाला, ते लेकरू रांगत रांगत गेलं आणि चुलीत जाऊन पडलं. आता तुम्ही जशी हळद केली ना, तशा गोपिका सुद्धा हळद करायला लागल्या. गोपिका म्हटल्या, काय बाई खुशाल तशीच बसून राहिली, खुशाल लेकराला वाचवलं नाही. गर्गाचार्य म्हणतात, तुम्ही हळद करू नका. अरे तिच्या पातिव्रत्याचा परिणाम असा झाला, त्या निखाऱ्याचे सुद्धा फुलं झाले, निखाऱ्याचे फुलं झाले आणि ते लेकरून अलगद त्या निखाऱ्यावर जाऊन पडले, त्या फुलावर जाऊन पडलं. पहा पातिव्रत्य धर्म कसा असतो, पातिव्रत्य धर्माची ताकद काय असते, कळालं का तुम्हाला? गोपिका म्हटल्या, कळालं कळालं. आणि उठा आता, व्हा घरी, जा आपल्या घरी, पतीची सेवा करा, उठा, पातिव्रत्य धर्माचं आचरण करा. आता त्या गोपिका होत्या महाराज, त्या काय आजकालच्या स्त्रिया होत्या का? गोपिका म्हटल्या, गर्गाचार्य गोष्टी काय तुम्हालाच येतात का? गोष्टी आम्हाला सुद्धा येतात, आम्हालाही गोष्टी सांगता येतात, आम्हीही कीर्तन ऐकतो. असं हो. आता गर्गाचार्यांना गोपिका दृष्टांत सांगायला लागला. गोपी म्हटल्या, गर्गाचार्य आमच्याही गोष्टीत पतिव्रता आहे, तीही आपल्या पतीची सेवा करत बसली. आणि सेवा करता करता त्या पतीनं त्या पत्नीला सांगितलं, हे बघ, काही कामाच्या निमित्तानं मला काही दिवस गावाच्या बाहेर जावं लागेल, शहराच्या बाहेर जावं लागेल, मला येईपर्यंत तू इथं व्यवस्थित राहा. तिनं सांगितलं, मी पतिव्रता आहे, मग तुमची सेवा करणं हा माझा धर्म आहे. माझ्या आयुष्यात मी क्षणही तुमच्या सेवेशिवाय जीवन जगू शकत नाही, तुमचीच सेवा मला करायची आहे. तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, पण मला घेऊन चला, कारण तुमच्या वियोगात मी एक क्षण सुद्धा जगू शकत. अरे त्यानं सांगितलं, मी पुरुष आहे, मी कुठेही राहू शकतो, कसाही राहू शकतो, तुला कुठं घेऊन जाऊ, तुझ्याकडे लज्जा नावाचं तुला कुठे घेऊन. तिनं सांगितलं, मला बाकी काही कळत नाही, मला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल, तुमची सेवा मला करावी लागेल. बायको ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याने पुढचा विचार केला. तो म्हटला, हे बघ, मी तुझा पती आहे ना, हो, पतीची सेवा, पतीची आज्ञा पाळणं तुझा धर्म आहे की नाही, हो, मग मी तुझा पती, तुला आज्ञा करतो, मला येईपर्यंत इथं राहा. आता आज्ञा झाली, आज्ञा ती मोडू शकत नाही, पुन्हा पातिव्रत्य धर्म नष्ट होतो. तिनं सांगितलं, ठीक आहे, तुमची आज्ञा मला पाळावी लागेल, पण तुम्ही गेल्यानंतर तुमची सेवा करण्यासाठी मला तुमचं काहीतरी प्रतीक द्या. त्याला प्रतीकोपासना असं म्हणतात, प्रतीकाची सेवा करणं, काहीतरी प्रतीक द्या. त्यानं काय केलं, तो निघायल्याच्या वेळेला त्यानं काय केलं, त्याच्या आकाराचा एक चिखलाचा पुतळा तयार केला. ऐकताय ना तुम्ही, त्याच्या आकाराचा एक चिखलाचा पुतळा तयार केला आणि तो चिखलाचा पुतळा त्या बायकोला दिला आणि तिला सांगितलं, हे बघ, मला येईपर्यंत या चिखलाच्या पुतळ्याची सेवा करायची. तो निघून गेला महाराज. तिची चिखलाच्या पुतळ्याची सेवा झाली. ऐकताय ना तुम्ही, चिखलाच्या पुतळ्याची सेवा सुरू झाली. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष झाले. तिची चिखलाच्या पुतळ्याची सेवा चालू होती. एक दिवस दुपारच्या वेळेला तिनं त्या चिखलाच्या पुतळ्याला नैवेद्य ठेवला. तो चिखलाचा पुतळा बाजेवर झोपवला आणि चिखलाच्या पुतळ्याचे पाय चेपत बसली. कशाचे? चिखलाच्या पुतळ्याची ती पाय चेपत बसली आणि पाय चेपता चेपतात दरवाजा वाजला आणि आतून तिनं विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, मी तुझा खरा पती आलो, दरवाजा उघड. गोपिका गर्गाचार्यांना विचारतात, गर्गाचार्य आता तुम्हीच सांगा, तिनं काय केलं पाहिजे सांगा. जर दरवाजा उघडायला गेली तर पतीच्या सेवेत अंतर निर्माण होतो, पातिव्रत्य धर्म नष्ट होतो. आणि जर दरवाजा उघडला नाही आणि पाय चेपत बसली तर खऱ्या पतीचा अपमान होतो. तिनं काय केलं पाहिजे बोला. गर्गाचार्य मिश्किलपणे असले. गर्गाचार्य म्हटले, गोपीनं तुम्हाला काय कळतं की नाही रे? अरे खरा पती आला असताना त्या चिखलाच्या पुतळ्याची काय पाय चेपत बसायचं, काय सेवा करत बसायची? गोपिका म्हटल्या, मग आम्ही तेच म्हणतो, इथं खरा पती आलेला असताना त्या चिखलाच्या पुतळ्याची काय सेवा करायची? विठाला विठाला समग्र जीवन, आपली सगळी नातीगोती, आपलं सुख दुःख त्या गोपींनी सगळं कृष्णाला बनवलं होतं, त्या यशोदेनं कृष्णाला बनवलं होतं. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, त्या गोपाळांचं, त्या नंदाचं, त्या यशोदेचं, त्या गोपींचं जीवन झालेला तो कृष्ण परमात्मा, तो बाळकृष्ण परमात्मा मी माझ्या डोळ्याने पाहिला. ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, यशोदा जीवन. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात,
जगातल्या सगळ्या साधना जिथं खुंटतात, जगातल्या सगळ्या साधना जिथं लुप्त होतात, त्या साधनेलाही जो प्राप्त होत नाही असा साधिता साधन नप विजय खून तो बाळ रूपे कृष्ण नंदा घरी. आणि ही जी कृपा माझ्यावर झाली, ही ज्ञानोत्तर भक्ती जी माझ्या अंतकरणामध्ये उदयाला आली, ती कुणाच्या कृपेनं उदयाला आली? माझ्या श्रीगुरूंच्या कृपेनं उदयाला आली. अभंगाचं शेवट. निवृत्ती संपन्न सेवा करी सेवी गुरु कृपा. निवृत्ती संपन्न सेवे 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 गुरु कृपा. गहनेच्या दीपा तारू गेले, गहनेच्या रूपा दीपा तारू गेले, ते रूप पाहता नंदगरी पूर्ण, ते रूप पाहता नंदगरी पूर्ण. आते रूपा पाहता नंदगरी पूर्ण. ते रूपा पाहता नंदगरी पूर्ण. नंदगरी पूर्ण. काळे टाळे हातवर हात हात हात. हरी जय जय. हरी जय हरी जय. हरी हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय. खुंटले वेदांत हरपले सिद्धांत, बोलणे धादांत तेही नाही. ते रूप पाहता नंदा घरी पूर्ण, यशोदा जीवन कृष्ण बाळ. खूप सुंदर हार आहे बरं. मधुकर महाराज, मी खूप दिवस या गोष्टीचा विचार करत होतो की बाबा महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांना लोक हार का घालत असतील. कारण हार जर आपण घालून घेत असू तर त्याचा विचार आपण केलाच पाहिजे. हार आपण का घालतो याचा, का घालत असतील लोक. एरवी तुमच्या जीवनात जर विचार केला तर तुमच्या जीवनामध्ये हार घालवून घेण्याची वेळ आयुष्यात दोनदाच येते. आणि पुढचं बोलूच का, दोनही वेळेला तुम्ही शुद्धीवर नसता.
पण माऊली महाराष्ट्र दानोबरांच्या तुकोबरांच्या जोग महाराजांच्या कृपेनं आमच्या जीवनात ही वेळ दिवसातून दोनदा येते. का घालत असतील लोक हार? मला बरेच दिवस याचं उत्तर भेटत नव्हतं. खूप दिवसांनी उत्तर भेटलं मला. सांगू आपल्याला, हा हार जर आपण चांगला बघितला ना तर हारामध्ये अनेक रंगाची, अनेक ढंगाची, अनेक जातीची पातीची वेगवेगळी फुलं आहेत. बघा तुम्ही, आपण वेगवेगळ्या जातीची पातीची रंगाची ढंगाची वेगवेगळी फुलं आहेत. पण ही वेगवेगळी फुलं जेव्हा विस्कटलेली असतात तेव्हा त्यांना हार कोणी म्हणत नाही. ज्यावेळेला ही सगळी फुलं एका दोऱ्यात गोवली जातात तेव्हा तो हार तयार होतो. मग कीर्तनकारांना लोक हार का घालतात? याचं कारण असं आहे, हा समाज कीर्तनकारांना सांगत असतो या हारामध्ये जी फुलं आहेत ना, ही फुलं म्हणजे हा महाराष्ट्राचा समाज आहे. मग हा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला जो वारकरी समाज आहे, वेगवेगळ्या रंगाचा ढंगाचा जातीचा पातीचा वेगवेगळ्या स्वभावाचा, हा वेगवेगळ्या स्वभावाचा समाज आहे. पण या हारातला जो दोरा आहे तो दोरा म्हणजे कीर्तनकार आहे. आणि महाराष्ट्रातल्या कीर्तनकार या नावानं हा महाराष्ट्रातला समाज एकसंध बांधून ठेवला आणि वारकरी संप्रदाय रूपी हार निर्माण झालेला आहे. पण त्याच्या पुढचं बोलतो मी आपल्याला. बोलू? दोरा तुटला की फुलं विस्कटतात, तसं कीर्तनकार घसरला की समाज विस्कटतो. हार घालतात याचं कारण आहे, हा समाज कीर्तनकारांना सांगतो, उतू नका, मातू नका, घेतला वसा. तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही दोरा आहात, तुम्ही तुटलात की समाज विस्कटेल, म्हणून हा हार घालायचा असतो. विठाला विठाला श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांनी परमात्म्याचं दर्शन केल्यानंतर जो अनुभव प्राप्त झाला, ज्ञान खुंटलं, ज्ञान शिल्लक राहिलं नाही. वेदांत खुंटला, सिद्धांत हरंपले. आता बोलण्याची नाही, आता देवाविन काही. परमात्म्याच्या शिवाय आता जीवनामध्ये बोलणं काही शिल्लक राहिलं नाही. त्या परमात्म्याचं दर्शन झालं माझं कीर्तन. मला 9:15 वेळ दिलेली होती, झालंय माझं कीर्तन. आता एकच भाव मला या सगळ्या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगायचा आहे. ऐका, निवृत्तीनाथ दादांना गोकुळामध्ये झालेल्या परमात्म्याच्या दर्शन आणि त्या दर्शनाचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. आता आपल्याही जीवनामध्ये तो परिणाम व्हावा यासाठी आपणही असं म्हणायचं, काय? खुंटले वेदांत, हरपले सिद्धांत, बोलणे दादांत तेही नाही, ते रूप पाहता. ते भगवान पंढरीनाथ परमात्म्याचं स्वरूप, ते गोड असं साजीर गोजीर रूप त्याचं पाहिलं, रुक्मिणी मातेचं रूप पाहिलं. आता आमच्या ठिकाणी ज्ञानाचाही अभिमान शिल्लक राहिला नाही, काही प्रपंचही शिल्लक राहिला नाही, आता काही शिल्लक राहिलं नाही. आणि हे जे होतं ते निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ते कशामुळे झालं? मी भक्तीनं संपन्न झालो, निवृत्ती संपन्न, सेवी गुरुकृपा. इथं गयनीच्या द्वीपा तारो गेले या शब्दाचा अर्थ सांगत असताना, द्वीप या शब्दाचा अर्थ म्हणजे द्वीप म्हणजे बेट. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझा जो तारू आहे, तारू म्हणजे जहाज, माझा जे जीवनरूपी तारू आहे ते मी गहिनीनाथ रूपी बेटावर आलो आणि तिथून आता माझ्या जीवनामध्ये भक्तीचा प्रवेश झाला. आता ही परमात्म्याची भक्ती आणि परमात्म्याबद्दलचं प्रेम माझ्या जीवनामध्ये अविरत तेवत राहीन. आपल्याही जीवनामध्ये ते प्रेम तेवत राहावं अशा स्वरूपाची भावना व्यक्त करतो आणि सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर निवृत्ती संपन्न सेवी गुरुकृपा गयनीच्या द्वीपा तारू गेले. ते रूप पाहता आनंदागरी पूर्ण यशोदा जीवन कृष्ण बाळ झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थेमध्ये जेवढं काही मला ग्रहण करता आलं ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आदरणीय परमश्रद्धेय भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त करून दिला. दादांनी ज्यावेळेला फोन करून ही सेवा मला सांगितली, खरं म्हणजे त्याच वेळेला दादांनी हा अभंग मला सांगितला होता या अभंगावर चिंतन करण्यासाठी. आणि मला असं वाटतं कुठेतरी नवोदित जी कीर्तनकार मंडळी आहेत त्यांच्यामध्ये चिंतनाचा भाग, आता कीर्तनाची दशा आणि दिशा कुठे गेलेली आहे याचाही थोडासा विचार करण्याची गरज आहे. पण कुठेतरी ही जी महात्म्य आहेत महाराष्ट्रातली सध्याच्या काळातली
दादांसारखी जी तत्त्वचिंतक मंडळी आहेत, आमच्या नवोदित सर्व कीर्तनकारांच्यासाठी ही माणसं म्हणजे एक प्रेरणा आहे, एक दिशादर्शक अशा स्वरूपाची माणसं आहेत. यांच्याकडे पाहून कीर्तन करावं अशा स्वरूपाची ही माणसं आहेत. दादांनी खूप आग्रहानं आणि विशेष करून दादांनी मला फोनवर एक गोष्ट सांगितली होती की सोमनाथ महाराज तिथं गेलात की तिथल्या पांडुरंगाची आणि रुक्मिणीची पूजा नक्की पाहून या. खूप गोड आहे. इथं आल्यानंतर मन भरून आलं. आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. सगळ्यांच्या चरणी पुन्हा दंडवत अभिवादन करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय बसा. टाळकरी मंडळ बसा. 2 मिनिटं उठू नका. सर्वांनी इथेच बसायचं आहे. नाश्त्याची व्यवस्था इथेच केलेली आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला हा श्री ज्ञानेश्वरी पारायण व भव्य अखंड हरिनाम उत्सव